मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी विंटर सीझनमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या हे बाजारांमध्ये आलेले असतात। हे सर्व भाज्यांपासून मिक्स भाजी बनवली जाते जे खाण्यासाठी एकदम हेल्दी असतं। तेच आज मी भोगीची भाजी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। कढईमध्ये 2-3 चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे चांगले असे भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता आपण तीळ भाजून घेऊयात। तर इथे मी 2 चमचे तीळ घेतले आहेत। तीळ हे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। तिळाचे भाजलेले चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळही भाजलेले आहेत तर आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊयात। तर इथे मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेले आहेत आणि हेही चांगलं असं भाजून घेऊयात। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊयात आणि 1 लसूण टाकून याचं बारीक असं पावडर बनवून घेऊयात। तर आता आपण भाजी बनवून घेऊयात। तर 2 चमचे इथे मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा ओबडधोबड कुटलेलं लसूण घालूयात आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। आता यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक असं चिरून घेतलेले आहे। 1-2 मिनिटे आपण हे टोमॅटो तेलावर परतून घेऊयात। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत तेलावर परतून घेऊयात। तर इथे हे टोमॅटो चांगले असे परतले गेलेले आहे। तर आता यामध्ये वरणाच्या शेंगा घालूयात। तर इथे मी 1 वाटी वरणाच्या शेंगा घातलेल्या आहेत। 1 वाटी गाजर, तर गाजर हे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत। वटाणे घालूयात 1 वाटी आणि 1 वाटी यामध्ये आपल्याला वांगे घालायचे आहेत। जे भाज्या माझ्याकडे होते ते इथे मी घातलेले आहेत। कुठली भाजी नसेल स्किप केलं तरीही चालेल। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि मिनिटभर हे सर्व भाज्या तेलावर परतून घेऊयात। तर इथे हे सर्व भाज्या मिनिटभर तेलावर परतून घेतलेले आहे। तर आता यामध्ये बाकीचे मसाले घालूयात। इथे मी लाल तिखट घातले आहे। गोडा मसाला किंवा काळा मसाला घातला तरीही चालेल आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेले आहे। आणि आता हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि अजून मिनिटभर आपण हे परतून घेऊयात। इथे हे भाज्या मसाल्यांसोबत मिनिटभर परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण जे शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात। तर इथे हे सर्व भाज्या तेलावर चांगले असे परतून झालेले आहेत। तर आता यामध्ये 1 वाटी किंवा 2 वाटी इथे मी पाणी घातलेले आहे आणि 5-6 मिनिटे लो फ्लेमवर हे भाज्या शिजवून घेऊयात, म्हणजे सर्व भाज्या चांगल्या अशी शिजले जातात। तर इथे हे भाजी बनवून झालेली आहे। सर्व भाज्या चांगल्या अशी शिजलेल्या आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे भोगीच्या भाजीसोबत तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं। तर अशा प्रकारे इथे भोगीची मिक्स भाजी तयार आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।